हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब। आज आपण पंचकोनी गळ्यासाठी साडीचा काठ लावून सुंदर डिझाइन तयार करणार आहेत। हे बघा, हा जो काठ आहे साडीचा तो आपण पंचकोनी गळ्यावरती लावणार आहे। ती लावण्याची नवीन पद्धत आहे, मी तुम्हाला दाखवतो। कधी पण समजा आपण ब्लाऊज बनवला आहे, गळा तयार केलेला आहे, त्यानंतर आपलं पॅटर्न जर करायचं डिसाईड झालं तर आपण पॅटर्न कसं करायचं हे तुम्हाला मी आज सांगतो। हे बघा, हा ब्लाऊज आहे, त्याचा आपण पंचकोनी गळा तयार करून घेतलेला आहे, पण नंतर आपल्याला त्याला पॅटर्न करायचं असं डिसाईड झालं तर हा साडीचा काठ आहे, तो काठ आपण कापून दोन्ही साईडने फोल्ड केला आहे। मी तुम्हाला दाखवतो। साडीचा काठ आहे तो, हे बघा, ही साडी आहे, हाच काठ आपण कट करून लावलेला आहे। तर सगळ्यात आधी आपण त्या काठ दोन्ही साईडने फोल्ड करून घेतला। 1 ते 1.25 इंचच काठ ठेवायचा, जास्त मोठा नाही ठेवायचा। जास्त मोठा ठेवला की तो टर्न होत नाही व्यवस्थित। त्यानंतर आपल्याला हा पंचकोनी गळा आहे, त्या गळ्यावरती तो लावून घ्यायचा, पण तो गळ्याला नाही लावायचा, खाली आपल्याला पॅटर्न तयार करायचे आणि 2 बटन लावायचे। तर कसं पॅटर्न तयार करायचे ते मी तुम्हाला दाखवतो। इथे अशी तुम्ही मार्किंग करून घ्यायची एक साईडनी, जशी मी दाखवली तशी, आणि सेंटरला एक टीप मारून घ्यायची। सेंटरला टीप मारली म्हणजे दोन्ही साईड सारखे येतात। त्या टीपच्या दोन्ही बाजूने आपण ती मार्किंग करून ती लेस लावायची, म्हणजे दोन्ही बाजू आपल्या सारखे येतील। त्यानंतर आपल्याला मार्किंग केली तर आपल्याला असं घडी करून आपल्याला असं थोडंसं थापून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडला ती मार्किंग आपल्या ब्लाऊजला लागेल। हे बघा, इथे असं ठेवायचं, दोन्ही साईडनी एकदम व्यवस्थित सारखं करून ठेवायचं आणि असं थोडं त्याच्यावरती थोडंसं असं मारायचं, म्हणजे ती मार्किंग दोन्ही साईडला येईल, म्हणजे दोन्ही बाजू आपल्या बरोबर येतील। हे बघा, आता आपण त्याला काठ लावून घेऊया। काठ लावताना एक नेहमी लक्षात ठेवायचं, जास्त प्लेट्स घ्यायच्या नाही। जिथे आपल्याला कोपरा असेल किंवा जिथे आपल्याला टर्न घ्यायचं तिथे एकच प्लेट द्यायची। कधी कधी आपण काठ लावताना 4-5 प्लेटी घेतो छोट्या छोट्या, ते एकदम व्यवस्थित दिसत नाही, त्यासाठी नेहमी एकच आहे बघा। इथे आपण एक प्लेट घ्यायची अशी छोटीशी, आणि त्यानंतर जिथे टर्न आहे, जिथे व्यवस्थित फोल्ड होत नाही तिथे आपण प्रेसनी व्यवस्थित बसून घ्यायचं, म्हणजे ते एकदम छान असं फिनिशिंगमध्ये ती काठ लावलेलं आपल्याला दिसतील। तर हे बघा, जशी आपण ह्या साईडनी काठ लावले तशी आपण दुसऱ्या साईडनी पण काठ लावायचे। प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता ज्यांना कोणाला हे पॅटर्न बनवायचे। कामाचा लोड असल्यामुळे तरी अजून रोज व्हिडिओ बनवायला भेटत नाही आहे, पण प्रयत्न करेन की तुम्हाला रोज नवीन नवीन पॅटर्नचे व्हिडिओ मी देणार आहे, पण प्लीज त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, त्यानंतर आपल्याला आता ही काठ लावून झाल्यानंतर दुसऱ्या साईडला आपल्याला तसाच काठ लावून घ्यायचा आहे। जिथे आपण प्लेट घेतली तिथे पण आपल्याला टीप मारून घ्यायची। त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपल्याला सेम तसाच काठ लावून घ्यायचा आहे। काठ लावताना काळजी घ्यायची का जी साईड आपली ऑलरेडी काठ लावून झालेली तशीच दुसरी साईड पण आली पाहिजे। एक साईडनी कमी जास्त असं झालं नाही पाहिजे, छोटी एक साईडनी मोठी असं पण नाही झालं पाहिजे, दोन्ही साईड सारखेच दिसला पाहिजेत। एकदम सुंदर आणि सोबर हे पॅटर्न आहे, एकदम कमी वेळात आणि कमी खर्चात, त्याला काहीच खर्च नाही। तुम्ही साडीचेच काठ एक साईडचे लावलेले आहे, त्याला ब्लाऊज पीसला दोन्ही साईडला काठ असतात, तर एक साईडचा काठ आपण पाठीमागच्या बाजूने लावला आहे। तर आपलं पॅटर्न तयार झालेलं आहे। तर आता आपण मध्ये फक्त 2 बटन लावून घेऊया। तुम्हाला 3 बटन लावायचे असेल तर तुम्ही 3 बटन लावा, किंवा रेडीमेड जे पॅच येतात वर्कचे ते पण तुम्ही लावू शकता, त्याने खूप छान गेटअप येतं। हे बघा, आपलं पॅटर्न तयार झालेलं आहे, सिंपल, आणि ही ज्यावेळेस घालतं कस्टमर त्यावेळेस एकदम छान असं दिसतं। हे बघा, इथे आपण 2 बटणं लावले आणि आपलं हे सुंदर असं डिझाईन तयार झालेलं आहे। बघू शकता तुम्ही, खूप छान दिसते।